प्रवास, चित्रशिल्प काव्य निर्मितीचा प्रवास आत्म्याच्या गाभाऱ्यातून सुरू होतो आणि अस्वस्थ अवस्थेत कलाकृतीमधून प्रकट होतो. अशा मनस्वी ओळी लिहिणारे नगरचे प्रमोद कांबळे. हे असं देखणं चित्र निर्मिती स्थळ बघताना खूप अभिमान वाटतो त्या कलाकाराच्या विलक्षण दृष्टीचा. नानाजी देशमुखांच्या स्वप्नातलं चित्रकूट साकारताना प्रत्येक प्राणी हा स्पर्श करता जिवंत वाटला पाहिजे ही शिकवण मनात ठेवून प्रमोद कांबळे या चित्रशिल्पकाराने अतिशय सुंदर प्राण्यांची नगरी उभी केली आहे. प्रमोद कांबळे यांनी घडवलेला हत्ती जगप्रसिद्ध झाला आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या समोरच्या वाहतूक बेटावरचा हा हत्ती प्रमोद कांबळे यांच्याच हातून घडलेला आहे. आपलं जसं कौतुक होतं तसंच जगातल्याही काहींचं कौतुक आपण साठवून ठेवावं म्हणून मग चहा की कॉफी असं विचारत 2000हून अधिक नखा एवढ्या कपापासून ते मोठ्या कब्बशीपर्यंतचा हा मग संग्रह मन मोहून टाकतो. प्रमोदजी, तुमचं स्वागत. नमस्कार. रंगा येऊच्या माध्यमातून गेल्या 2-3 महिन्यात वेगवेगळे कलाकार तुमच्या समोर आलेले तुम्हीही पाहिलेले असतील, पण त्याच मालिकेमधला एक अतिशय महत्वाचा कलावंत आपण स्वतः प्रमोद कांबळे आज तुमच्याशी गप्पा मारत मारत आमच्या सुजाण प्रेक्षकांसाठी एक वेगळी पोतडी तुमच्या भात्यातली जी जी आयुध आहेत ती काढून दाखवायची आहेत. कारण केवळ चित्रकला नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही वेगवेगळी कामं करतात ती समजून घ्यायची. पण त्या निर्मितीचा जो प्रवास आहे तो तुमच्या ओळीतून आम्हाला कळलेला आहे. खरा प्रवास सुरू झाला कुठून, तिथून सुरुवात करूया. आमच्या घरात जी काही कला परंपरेने आलेली आहे त्याचा प्रवास सुरू झाला तो आमच्या आजोबांपासून. गोपाळराव कांबळे जे आहेत बर, ते मुळात कोपरगाव जवळ एक समोत्सर म्हणून गाव आहे कोपरगाव तालुक्यात. त्या गावात आमचे आजोबा राहत होते. तिथे वस्त्रनिर्मितीचं काम करत होते. संवत्सर त्या गावाचं नाव आहे. मला इतकं आनंद झाला की संवत्सर नावाचं गाव असू शकतं आणि ते पण कोपरगाव. हो, तशी परंपरा त्या गावाला आहे. तिथे ते वस्त्रनिर्मिती करत होते. त्याचबरोबर आणखी एक काम त्यांच्या आवडीचं होतं ते म्हणजे त्या परिसरामध्ये जिथे कुठे मंदिर बांधलं जायचं त्या मंदिरामधली ज्या देवतेची मूर्ती आहे ती मूर्ती आमचे आजोबा करायची. अरे वा. अशा खूप तिथल्या मंदिर त्या काळात मूर्त्या त्यांनी म्हणजे तुमची परंपरा तिथून सुरू झाली. आणि मग वडिलांचं त्यानंतर वडील प्राथमिक शिक्षक झाले. त्यानंतर त्यांनी बाहेरून आर्ट मास्टर केलं, AM केलं. त्यांना कलेची आवड होती. त्यांना एक शंकर साळी म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर या कला क्षेत्रामध्ये पुढे एवढी आवड आहे ते तिथे खेड्यात राहून ते त्यांचे काम सारखं चित्राचं चालू होतं. बरोबर. तर ती आवड बघून ते म्हणले तुम्हाला जर पुढे जायचं तर तुम्ही आर्ट मास्टर करा. तर आर्ट मास्टर कसं करायचं तर नगरला ते शिकले किती होते? ते 7वी पास होते सुरुवातीला. 7वी पास. हो. त्यानंतर ते प्राथमिक शिक्षक त्यावेळेस 7वी पास म्हणजे मॅट्रिक होतं आणि प्राथमिक शाळेत शिक्षक होते. 4 रुपये पगार होता त्यांना. आणि त्या याच्यावर ते करत होते पण कलेची आवड होती, चित्र काढत होते. म्हणून आर्ट मास्टर व्हायचं असं आर्ट मास्टर यायचं ठरवलं. क्या बात. तर ते संवत्सर ते नगर असा प्रवास अपडाऊन करत त्यांनी रबा केळकर वडिलांचे जे गुरु आहेत ज्यांनी नगरमध्ये सगळं कलेचं साम्राज्य स्थापन केलं म्हणजे नगरमध्ये आर्ट स्कूल ज्यांनी आणलं ते रबा केळकर ते वडिलांचे गुरु, आमचे पण गुरु, माझ्या मुलाचे पण गुरु, सगळ्यांना गुरु म्हणून दिला आपले. तुम्ही GD आर्ट केलं, त्याच्यानंतर पुढे आलात. मग मुंबईत काही वर्ष तुम्ही राहिला होतात आणि त्यावेळेला तुम्ही माझ्या अंदाजाप्रमाणे हे फ्लेक्सचा जमाना वगैरे आता आलेला आहे त्यावेळेला चित्रपटाची मोठमोठी पोस्टर्स बनवायची असतात.
तर ती कामं तुम्ही करत होता. खूप काम मग त्यावेळेचे अनुभव सांगा जरा. ते फिल्मी बॅनर मी मुंबईत ज्यावेळी गेलो पहिल्यांदा, म्हणजे पहिल्या वर्षी शिकायला गेलो, हम्म. तर त्यावेळी अशी वडील शिक्षक होते आर्ट स्कूलमध्ये. त्यांची पगार प्रायव्हेट संस्था होती, पगार वेळेवर व्हायचे नाही. हम्म. आम्ही चौघं भाऊ बहीण, सगळ्यांचं एवढा खर्च ते पगारात होत नव्हता. बरोबर. तर मला तिथे गेल्यानंतर असं वडील म्हणाले की मी तुला महिन्याला पैसे पाठवू शकत नाही पूर्ण, बघूया. कारण त्यावेळी तर मी असं ठरवलं की बाहेर काम करूनच आपण शिकूया. तर पहिलं म्हणजे मी शिकण्यासाठीच तुम्ही ते काम करत होता. हो काम करत होतो. तर पहिलं मी कॉलेज म्हणजे ऍडमिशन घेतल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच बौळकर सरांना भेटलो. हा हा. त्यांना कारण वडिलांचा त्यांचा परिचय होता. हम्म. त्यांना भेटलो. त्यांना सांगितलं की मला काम पाहिजे, हम्म. कुठेतरी तुमच्या ओळखीने काम मिळायचं बघा. तर त्यांनी समर्थ आर्ट जे आहे दादरचं, गुरुजी प्रमोद गुरुजी, त्यांच्यासाठी एक चिठ्ठी दिली. मला म्हणे तिथं जा. तर त्यांनी मला विचारलं की काय करतोय जे ज्याला. मी म्हटलं स्कल्पचरचा कोर्स करतोय. ते म्हणे माझ्याकडे आता स्कल्पचरचं काही काम नाही आहे. म्हणलं नाही, मला काही पण काम चालेल त्यांना केलं. तर प्रमोद गुरुजी कसे होते बोलायला माहिती. हो. ते म्हणे काही पण काम करशील. म्हणलं हो. ते माझ्याकडे झाडू मारायचं काम आहे, ते करशील का. हा. तर मी एकदम शॉक, म्हणजे हा. मला अशी अपेक्षाच नव्हती का असं काही बोलतील. पण ते त्यांचं बोलणं योग्य होतं. ते म्हणजे जे मधनं आले म्हणजे काय हातीच्या कानात आलेलं नाही. तुम्हाला सगळं काम करायची तयारी असेल तर माझ्याकडे काम आहे. मी म्हणलं चालेल. तशी कामाला सुरुवात झाली गुरुजींकडे. तिथे खूप शिकायला मिळालं. तुमच्याकडे वडिलांनी जो वारसा सोपवला, त्या वारशामध्ये ज्या वेळेला तुम्ही नगरमध्ये शिकत होतात, तुम्हाला केळकर सरांचं मार्गदर्शन मिळत होतं, त्यावेळेला घटना घडली एक 7वी मध्ये असताना. ती कशी होती? मी म्हणजे त्यापेक्षा आधी मला वाटतं 5वीत असेल कधी. मी आमच्या वडिलांबरोबर त्यांचे फॅमिली फ्रेंड म्हणजे कला शिक्षक त्यांच्याकडे जेवायला बोलवलं होतं, गेलो होतो आम्ही. त्यांच्याकडे गेलो असताना ती कुंभार गल्लीत राहायची. बर. तर पहिल्यांदा आयुष्यात मी कुंभाराला चाकावर ती मडकी करताना बघितलं. ते बघून मी खूपच प्रभावित झालो. म्हणजे मी ते बघून थांबून बघत राहिलो. बाकीचे सगळे आमची घरची मंडळी घरात गेली, पण मी तिथेच होतो. तर घरात ते गेल्यानंतर ज्यावेळी परत अरे हा कुठे गेला म्हणून ते शोधायला परत बाहेर आले, तर मी तिथे उभा होतो. तर ते म्हणलं काय. म्हणलं मला ते करायचंय, ते करतात तसं मला करते. म्हणजे तसं शक्य नाही ना ते चाकावर. मी मागे लागलो. तर त्यांचा जो मुलगा आहे ज्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांनी थोडा मातीचा गोळा घेतला त्यांच्याकडनं, कुंभाराकडनं. मला म्हणे चल मी तुला दाखवतो. त्यांनी जाऊन मला घरी, अरुण राजगुरू त्याचं नाव, त्यांनी मला पहिली मूर्ती करून दाखवली. मला आठवतं की तो चेहरा केला, एक कांगवा घेतला, कांगवावरून असं फिरवला तर ते केसांच्या अशा लाईन्स आल्या. मी खूप इम्प्रेस झालो. 5वीत असेल मी त्यावेळी ते पहिल्यांदा शिल्प बघितलं. मला चित्रापेक्षा हा 3D आविष्कार जो आहे तो खूप महत्वाचा वाटला. आणि त्याबरोबर मग मी त्याच्यात वेळच लागलं. ती माती आणायची आणि त्या मातीतनं मूर्ती बनवायची, अशी सुरुवात होती. तर ते जे माझं सगळं होतं मातीचं काम करायचं, म्हणजे कुठल्या तरी गणपतीच्या कारखान्याबाहेर तासन तास उभं राहायचं, बघत बसायचं ते कसे करतात. ते हाकलायचे, परत जाऊन उभं राहायचं. म्हणजे शाळेतून माझी सकाळची शाळा होती. शाळा 12, 11:30, 12 सुटायची, घरी यायचे. दुपारच्या मुलांची शाळा 4 वाजता सुटायची, तरी मी तिथंच उभं असायचो. तर सगळे आई म्हणायची हे काय आहे नाही का सगळं. तिथे बाहेर ज्या तुटलेल्या प्लास्टरच्या मूर्ती आहेत, मला असं वाटायचं की त्या परत कुठल्या म्हणजे त्याच्या परत मूर्ती साकार देईल. तसं होऊ शकत नव्हतं. ते मी घरी येऊन ते खलबत्त्यामध्ये कुटायचो, सगळं पांढरं पांढरं व्हायचं, मार खायचो आईचा, हा काय करते उद्योग. हे सगळं त्यांनी आमच्या गुरूंना सांगितलं. आमची रबा ती घरी यायची. ते म्हणाले याला 3D मध्ये काम मूर्ती करायची आहे, याला माती देऊया. मग त्यांनी मला आमचे वडील ज्या प्रगत कला महाविद्यालयात होते तिथल्या जुने जे असाइनमेंट असतात मुलांच्या मातीच्या नाही का, जे कॉलेज मधल्या, त्या तुटलेल्या असाइनमेंट दिल्या आणि ते मला हे घेऊन जा आणि याच्यापासून म्हणू. तर मला हे माहित नव्हतं की ती माती नुसती पाण्यात टाकली का भिजते. मी घरी आल्यानंतर परत ती माती कुठली, ती चाळली, आपले नंतर वस्त्रगाळ केली आणि मग एक छान अशी छोटी पावडरची माती होती. घरामध्ये सगळं पांढरं 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 झालं.
तर ते काय छोटं घर होतं, पण मी हे सगळं करत होतो. आणि त्याच्यातनं जी माती मिळाली आणि पहिली जी मूर्ती साकार केली, तर त्या वेगवेगळ्या मूर्तीचा जो माझा तो आविष्कार जे काही काम होतं त्यावेळेस करत होतो, ते आमचे गुरु रबा केळकर यांनी हेरलं. आणि त्यावेळी नॅशनल टॅलेंट स्कॉलरशिप केंद्र सरकारतर्फे दिली जाते वेगळ्या कला आविष्कारासाठी, हा, हा. चित्र, शिल्प, नाट्य सगळ्याला आजही. सगळ्यालाच असते ती, आजही आहे. तर ती आमच्या मोठ्या बंधूंना चित्रकलेबद्दल मिळाली ती 1 वर्ष, त्यानंतरच्या दुसऱ्या वर्षी मला मिळाली शिल्पकलेबद्दलची. बरं. तर ते शिल्पकलेचं पहिलं हे होतं. आणि ती परीक्षा आमची जे स्कूल ऑफ आर्टमध्ये झाली, म्हणजे जी डेमो लाईव्ह जी असते ती. आणि त्यावेळी जे स्कूल ऑफ आर्ट बघायला मिळालं वा. मला 7वीत असताना. आणि त्यावेळेसच ठरवलं की आपल्याला शिल्पकार व्हायचं. तुम्हाला मूर्तिकला आवडत होती म्हणून मग तुम्ही गणपती करून रस्त्यावर विकायला बसत हो. होता. आणि ते रस्त्यावर बसल्यानंतर पोलीस येऊन तुम्हाला हटकत होता. आणि मग काही लोक म्हणत होते की वेगवेगळ्या पद्धतीने ते काय जुन्या कुठच्या तरी मूर्त्या हा, रंगवल्या. रंगवल्या. हा, तो काय किस्सा आहे तो? काय नाही, मला असं वाटत होतं की मी पण मूर्त्या कराव्या आणि त्या विकल्या जाव्या. आणि स्वतःच्या पायावर उभं. स्वतःच्या, हा, स्वतः 2 पैसे मिळाले पाहिजे आपल्याला. हा. तर वेगळे उद्योग करत होतो. म्हणजे त्या मूर्ती माती घेऊन मी त्या मूर्तीचे आकार करायचो. मी कारखान्याबाहेर जायचो, निरीक्षण करायचो, घरी येऊन बनवायचो. परत एखाद्या छोट्या गोष्टीसाठी आणलो तर तेवढा कानाचा किंवा सोंडीचा आकार बघायला परत कारखान्यापर्यंत जायचो. परत निरीक्षण करून परत घरी येऊन ते करायचो. तर हे स्वतःच प्रशिक्षण, स्वतःचं हे होतं. चांगलं होतं पण. हां, ते करत असताना एकदा काय झालं तर आमच्या आमच्या घराजवळच मी हे करत असलेले एकाने मला देवारा रंगवायला सांगितलं. हां. तर देवारा रंगवायला मला सांगितलं, तर ऑइल पेंट मला माहीत नव्हतं कसं वापरायचं. ते बँकेत अधिकारी होते. तर त्यांनी मला सांगितलं, तर मी कलर वगैरे आणले, मी ते रंगवला, रंग थोडेसे हे करून. पण त्यांनी सांगितलं वरती की श्री गजानन प्रसन्न असं लिहा. ते मला लिहितच यायला तयार नाही. का? कारण साईनबोर्ड अक्षर कधीच लिहिले नाहीत. माहीत नाही ना, साईनबोर्ड हा वेगळा विषय आहे. तर मी प्रयत्न करतोय, ते जमत नाही आहे. तर ते आले बँकेतनं आणि त्यांनी बघितलं की मला तेवढं जमत नाही आहे, ते लिहायला वेळ आपलं काहीतरी जमत नव्हतं. मी 9वीचं काहीतरी होतं त्यावेळेस. तर ते बघितल्यावर ते म्हणाले की अरे काय एवढं येत नाही, तुम्ही एवढं नाही का कलाकार. तर ते म्हणजे थांबा जरा मी करतो. ते गेले, जवळच आमच्या रस्त्यावर एक पेंटर होता. त्या पेंटरला घेऊन आले स्कूटरवर. त्यांनी काय केलं, दोरी काढली, ठॅक ठॅक 2 लाईन केल्या आणि 2 लाईन करून डायरेक्ट ब्रश घेतला आणि श्री गजानन प्रसन्न एकदम सरळ, इतकं फास्ट पटकन लिहिलं. हो. ते बघून मी म्हटलं अरे हे काय आहे, केवढं. मी खूपच म्हणलं आपल्याला एवढं साधं किती स्किल आहे. म्हणलं ते यायला पाहिजे. मग ते वेळ लागलं डोक्यात हां. की साईनबोर्ड करायचे. मग मला लक्षात आलं एका ठिकाणी की ते त्या लॉंग एअर ब्रशनी त्या अवकड अशी प्रॅक्टिस करावी लागते, अक्षर गिरवायची. बरोबर. तर निळ आणि गिरू एवढे 2च परवडणारं रंगसाहित्य होतं. त्याच्यावर मी वर्तमानपत्रावर, वृत्तपत्र वर्तमानपत्र, त्याच्यावर अवकड ती अक्षरं रात्री घरी येऊन त्याची प्रॅक्टिस करायचो. ते गिरवायचो ना, ते कारण सराव करावा लागतो त्याचा. बरोबर. एकसारख्याला ते करायचो. आणि ती रद्दी सगळी कचऱ्यामध्ये मागचे आमच्या घराच्या समोर एक कचराकुंडी, त्याच्यावर टाकून द्यायचं. रात्री रोज करायचं ते. एक दिवस त्या बिल्डिंगमध्ये वरती राहणारे एक घोरपडे म्हणून, त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी मला बोलवलं. ते म्हणे हा मुलगा कोण करतं हे सगळं. तर त्यांनी त्या एका व्यक्तीवर निरोप पाठवला त्या माणसाबरोबर की ते कोण करते, त्याला बोलवा माझ्याकडे.
मला काय वाटलं की मला ओरडतील तर हा काय कचरा करतो कसा म्हणून मोठ्या भावाला बरोबर घेऊन गेलो मी. तर त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हटलं काय, ते म्हणे कोण करतं, म्हणे मी. ते म्हणे आमच्या ऑफिसचं एक काम आहे, तू करशील का. बरं. तर मी म्हटलं काय काम. ते म्हणले ऑफिसमध्ये ये, मी सांगतो. त्यांनी पत्ता दिला. ते PWD मध्ये ऑफिसर होते. ते बदली होऊन राहायला आले होते ते. बरं. तर त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तर त्यांनी मला सांगितलं की नगर ते जामखेड माइलस्टोन असतात, हो खडा अमुक किलोमीटर, हो. ते रंगवायचं काम आहे. ते जो 70 किलोमीटर आहे, ते 70-72 किलोमीटर. बापरे, एवढे रंगवत हां, जायचं. ते सायकलवर ते हां, मी ते रंगवले. क्या बात आहे. कॉलेजमध्ये माझं असं होतं की मला असं लक्षात आलं की माझ्या तासावर मला पैसे आहेत ना, ते थोडे जास्त मिळाले पाहिजे. मग मी मला जी असाइनमेंट होती कॉलेजमधली, ती मी आम्हाला 8 दिवसासाठी एक असाइनमेंट होती, ती मी 2-3 दिवसात पूर्ण करायचो. बर. इतर दिवस मी सुट्टी मारायचो. काही लोकांना ते शिक्षकांना पटत नव्हतं, पण मी माझे असाइनमेंट पूर्ण करून मी जास्त वेळ कामासाठी द्यायचो, कारण मग मला ती गरज होती. बरोबर. आणि तिथून सुटल्यानंतर म्हणजे गुरुजींकडून सुटल्यानंतर मी हॉस्टेलला यायचो. हॉस्टेलला आल्यानंतर पण मी माझी प्रॅक्टिस करत असायचो, कारण ती मला सांगितली ड्रॉइंगवर करायचं. तर इतर जी मुलं होती त्यावेळेसची हॉस्टेलमधली, तर त्यांनी बघितलं का अरे हा मुलगा काम करतोय, तर ते मला म्हणायचे की हा चांगलं ड्रॉइंग करतोय. तर ती आपल्या नाटची मुलं त्यांचे असाइनमेंट माझ्याकडे करायला द्यायची, पूर्ण करायला मला करायला. बरं. तर ती माझ्यासाठी संधी होती. मग ते मला असं आठवतं की मी त्यावेळेच्या आपल्याचे जे सिनियर स्टुडंट होते त्यांची एक असाइनमेंट एका सिनियर स्टुडंटची मी केली, आणि ती इतकी अप्रिशिएट झाली की जे मध्ये अशी पद्धत होती की चांगल्या असाइनमेंट या वर्गामध्ये डिस्प्ले व्हायच्या. हो, त्या बरोबर. मी पहिलंच करून दिलेलं काम ते वर्गात डिस्प्ले, पण वर्गातल्या इतर मुलांना माहिती होतं की याला हे काम येत नाही त्यांच्या ज्याच्या नावावर होतं. हा, ज्याच्या नावावर होतं. मग त्यांनी माहिती घेतली हळूहळू. तर मग माझ्याकडे त्या असाइनमेंटचं काम कॉलेजमधल्या ज्या सिनियर स्टुडंटचंही जास्त यायला लागलं. म्हणजे जे पैसे देऊ शकत होते ते तुमच्याकडून काम करून घ्यायचे. ते काम करून, आणि पैसे नाही ते द्यायचे, मग ते म्हणायचे संध्याकाळची राईस प्लेट माझ्याकडनं तुला. अरे बापरे. पण हे त्यावेळेचे दिवस होते आणि ते केवळ पुढे जाण्यासाठी खूप, तुम्हाला शिकवत होते. खूप महत्वाचं होतं ते. बरोबर. आणि त्याच्यातून त्या कामातून मला शिकायला मिळत होतं की चला आपण तेवढ्या उंचीचं काम, म्हणजे तेवढं शिक्षकांना तिथल्या अप्रिशिएट होईल असं काम आपण करू शकतो. बरोबर. पहिलं शिल्प कुठचं घडवलं? नाही, शिल्प तर मी बरीच म्हणजे विद्यार्थी दशेत बरीच ती घडवली, पण एक व्यावसायिक स्वरूपाचं किंवा एक लोकांच्या समोर येईल, अरे हे प्रमोद कांबळेचं शिल्प. हा, त्याचा एक प्रसंग आहे, मी तुम्हाला सांगतो. इंडिया वेस्ट इंडिज मॅच होती, टेस्ट मॅच. त्या टेस्ट मॅच साठी ट्रॉफीचं डिझाईनचं काम चालू होतं. बर. हे तिरका ऍडव्हर्टायझिंगचं. आणि तिरका ऍडव्हर्टायझिंग जी होती मोठी संस्था होती, खूपच मोठी. तर तिथे हॉस्टेलमधले काम करणारे कोणी पास झालेला स्टुडंट जे म्हणला किंवा मला आठवत नाही काही ते गोड बोलले नव्हते, त्यांनी ते ट्रॉफीचं काम चालू होतं. त्यांनी त्यावेळेसच्या मुंबईतल्या शिल्पकारांकडनं त्याचे मॉडेल्स आणले होते बनवून. पण ते एकही मॉडेल त्यावेळेसच्या थम्सअपचे जे सिनियर होते त्यांना ते पसंत नव्हतं. बर. कारण ते नुसतं थम्सअपच्या हाताचा सिम्बॉल होता, त्याच्यामध्ये तो थम्सअपचा जो लोगो आहे ग्राफिक, त्याचं इम्प्रेशन नव्हतं. बर. म्हणजे मी अप्लाइड आर्ट, मी कमर्शियलचं काम करत असल्यामुळे त्याला ते सगळे रिजेक्ट झाले मॉडेल. मग ते म्हणाले काय करायचं आता, तर ते म्हणे मला ना एक मुलगा हॉस्टेलमधला आहे माहिती, जे स्कल्पचरचा, त्याला आपण बघू विचारून काय करायचं. तर ते कॉलेजमध्ये आले, मला बोलवलं बाहेर वर्गात, मला म्हणे असं असं काम करशील का. मी म्हणलं कर, पण बघायला पाहिजे मला काय. तर मला ते गाडीनं टॅक्सीतनं घेऊन गेले तिरक्याचे ॲडव्हर्टाईज, आणि त्यांनी सगळे मॉडेल दाखवले. मला म्हणाले हे पण हे ट्रॉफीचं त्याच्यामध्ये फील, या सगळ्या प्लेयर्सला ट्रॉफी द्यायच्यात आपल्याला, थम्सअप ट्रॉफी ती होती. तर
कसं काय, तर मी म्हटलं की याच्यामध्ये त्या लोगोचा फील नाहीये. हम्म. ते म्हणजे कसं करता येईल, म्हणलं लगेच होईल, त्याला काय. ते म्हणजे लगेच म्हणजे, म्हणलं तुम्ही वेळ द्या, मी माती घेऊन येतो कॉलेजमधनं, तुमच्या समोर करतो. बर. ते म्हणाले खरंच आहे काय, लगेच करतो. म्हणलं "हो." तुम्ही माती, त्यांनी परत गाडी दिली मला, मी कॉलेजमधून मातीचा गोळा घेतला, थोडा टूल्स घेतले, त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या समोर तो लोगोचा फील येईल असा आकार मी दिला. हम्म. ते वेळे ते म्हणाले बापरे हे काय. तर त्यांनी ते जे कच्चं मॉडेल मी केलं होतं ते दाखवलं त्यांच्या त्या थम्सअपचे जे सिनियर. ते म्हणले बस यही चाहिए था हमको. ओ, अरे वा. आणि मग मी ते सगळं फिनिश केलं. हम्म. आणि ते पहिलं काम ते अप्रिशिएट झालेलं. आणि त्याचे पैसे किती सांगायचे मला काय माहिती, पहिलंच काम होतं. हो हो हो. त्यावेळी मला त्याचे 15,000 रुपये मिळले, म्हणजे ज्यावेळी मला 1 रुपया तास, ओ, ती खूप मोठी अमाऊंट होती. खरंय. असं पहिलं काम माझं ते अप्रिशिएट झालं. कारण मी तुम्हाला ते सांगतो की माझं साईनबोर्डचा सेन्स किंवा लोगो डिझाईन कमर्शियलचं जे मी काम करायचो हम्म. ते आणि स्कल्पचर या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. बर. ते तिथे कामी आलं वगैरे. तर मला असं वाटतं की एका कलाकाराला दुसऱ्या कला प्रकारामधलं जे बेसिक आहे हम्म. ते जर माहीत असेल तुम्हाला, हम्म. तर तुम्ही हवं ते काम लोकांना ॲप्रिशिएट होईल, त्यांना जे हवं ते तुम्ही देऊ शकता, वा. असं मला वाटतं. आणि माझ्या त्या प्रत्येक कामामध्ये ते तुम्हाला हो, दिसेल दिसतच आहे. की मी चित्रकार आणि शिल्पकार दोन्ही असल्यामुळे माझी जी रंगवलेली शिल्प आहेत, ॲनिमल्स म्हणा किंवा इतर शिल्प, ती जास्त लाईव्ह दिसतात. हम्म. तर मला सगळे लोक विचारतात की हे असं का होतं. तर मी म्हटलं मी शिल्प करत असताना माझ्याजवळ चित्रकार जागा असतो कायम, किंवा रंगवल्यावर मी याला कसं रंगवेल हे माती काम करत असताना माझ्या डोक्यात असतं. बरोबर. तसं इतर कलाकारांचं होत नाही. हम्म. शिल्प घडवणारा वेगळा असतो आणि रंगवणारा वेगळा असतो. रंगवणारा शिल्पकार नसतो. हम्म. त्यामुळं ते जे अंतर आहे हम्म. त्या चित्र आणि शिल्पामधलं ते राहतं. आणि ते दोन्हीचं कॉम्बिनेशन मला वाटतं माझ्या शिल्पमधनं तुम्हाला दिसेल. नक्कीच. त्यामुळे ते जास्त अप्रिशिएट होतं, असं आहे. प्रमोद कांबळेंच्या वाट्याला मोठमोठी पोस्टर्स रंगवणं चित्रपटांची, तेही काम आलेलं होतं. आणि त्या कामाविषयी मगाशी मी एकदा स्पर्श केला होता, तुम्ही मला सांगता सांगता थांबलात. तर ते मोठमोठी कामं, कारण त्यावेळेला फ्लेक्स नव्हते, स्वतः सगळं ग्राफ काढून तो सगळं रंगवायचं. त्याच्याबद्दलची एक गोष्ट सांगा की जे अमिताभ बच्चन यांचा तुम्ही चेहरा रंगवला होता. तो सिलसिला चित्रपट रिलीज होत होता अमिताभचा, त्याचं बॅनर करायचं काम त्याचं भाग्य मला लाभलं. त्याच्यात 28 फुटाचा अमिताभचा चेहरा होता. 28 फूट नुसता चेहरा होता. आणि ते काम पण असं अचानक आलं. म्हणजे मी जे काम करत होतो, तर मी जे पेंटर होते कुमार म्हणून, त्यांच्याकडे काम करायचो त्यांच्या हाताखाली. तर ते करायचे. तर ते करत असताना मला खूप आवड होती. म्हणजे मी पण साईड बाय साईड ते करायचो काम. एक दिवस ते त्यांच्या ऑफिसमध्ये ते नाही येतं, मग कोणाला द्यायचं काम. तर तिथले एक सिनियर एक जण होते, ते म्हणाले की तो नया छोकरा आहे ना, आमच्या मालकाला द्यायचं का, वो करेगा. मग ते मालका म्हणाले ते कराल का. म्हटलं करतो निश्चित. ते काम आलं. त्यावेळी माझ्या सख्या बहिणीचं लग्न होतं. आणि त्या लग्नासाठी मी निघालो. त्यावेळेस काही फोन, टेलिफोन, मोबाईल काही नव्हते. तर मला पत्रिका आली, मी इकडं नगरला यायचं होतं मला. पण ते काम आल्यानंतर मी लग्न देखील टाळलं. म्हणलं काम आधी, बरोबर, कारण ती संधी परत नाही. मग पुढे शिल्पकारला सुरू करून तुमचा स्टुडिओ होईपर्यंतचा प्रवास जो, त्याला वेळ, मी 8 वर्षानंतर पहिलं शिल्पकलेचं काम मिळालं. 8 वर्षांनंतर. मग तोपर्यंत फक्त हे इतर किरकोळ काम. हो, हीच कामं करत होतो. अरे बापरे. पण त्यावेळेला तुमचं जे आता तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये व्यक्त केलेलं आहे, जी दुःख तुम्ही व्यक्त केलेलं आहेत की अस्वस्थतेतून माझं काहीतरी घडलं, ती अस्वस्थता तुम्हाला केव्हा जाणवली जास्त? ती मी काम करत असताना मी माझी कला साधना सोडली नाही. मी तुम्हाला सांगतो काय. मी सकाळी लँडस्केपला जात होतो. हो, उठून बरं. मी पोर्ट्रेटची कामं करत होतो. म्हणजे घरी
माझी इतर कामं करून जो वेळ मला मिळत होता ते माझे मित्र आले की त्यांना मॉडेल बसव, त्यांचं पोर्ट्रेट कर, मिसेसचं, म्हणजे हे काम माझं चालू होतं, म्हणजे कला साधनं चालू होती. ही जी काम होती याची, त्याबरोबर लग्नाचे डेकोरेशन कर, कुठल्या तरी कार्यक्रमाचे स्टेज डेकोरेशन कर, चांगलं होतं ते काम. मग बर्फाचं मूर्ती रिसेप्शनला करायची ती कर, मी सगळी जी मिळेल ती कामं करत होतो, आनंद घेत होतो त्याचा सगळ्याचा. हे सगळं चालू होतं. हे करत असताना आर्ट म्हणजे शिल्पकार त्यावेळेस माहितीच नव्हतं ना शिल्पकलेचं असं काम. 8 वर्षांनी पहिलं शिल्पकलेचं काम मिळालं. तर असं ते म्हणजे ते पण लकीली म्हणजे एक काम कॅन्सल झालं दुसऱ्या शिल्पकाराकडून आणि मग ते माझ्याकडे आलं अचानक. आणि मी ते काम आलं आणि मी ते कमी वेळात मी ते पूर्ण केलं आणि तिथून तो प्रवास सुरू झाला शिल्पकार म्हणून. पण मला हा विश्वास होता की कधीतरी ती संधी नक्की मिळेल, पण आपण काम करत राहिलं पाहिजे. पण माझ्यातला शिल्पकार हे नव्हता. मी घरी माती घेऊन शिल्पाचं काम करतच होतो. हो ना, करत होतो. शिल्पकलेचा हात माझा बंद नव्हता. कलाकाराची एक वेगळी ओळख असते की त्याची कला बोलत असते, त्याचबरोबर त्याच्या मागचं कुटुंबही असतं, तेही बोलत असतं. ते कशा पद्धतीने बोलत होतं? काय होतं की कलाकार म्हणून काम करत असताना तुम्हाला रेग्युलर इन्कम नसतो. मग आले तर एकदम पैसे येतात किंवा बरेच दिवस काही येत नाही, असं होतं. आणि मला इथं आल्यानंतर लक्षात आलं की कला ही काही गरजेची वस्तू नाही. बरोबर. तुम्ही घरामध्ये चित्राने लावलं तर कोणी उपाशी राहिलं असं नाही. तर सगळ्या गरजा भागल्यानंतर तुमची कला आहे. तर ते काम त्याच पद्धतीने होत होतं आणि त्यामुळे त्याच्यातनं मिळणारा पैसा जो आहे त्याला मर्यादा होता खूप. बरोबर. मग लोकांच्या गरजेचं काम आपण कसं करू शकतो याचा विचार मी करू लागलो. व्हेरी गुड. मग माझ्या शिल्पकलेचा उपयोग मी घरातल्या सजावटीसाठी म्हणजे जो सेंटर टेबल लागतो टिपॉय, त्याचे डिझाईन्स केले वेगवेगळे. बरं. वॉल म्युरल्स केले किंवा अशा वस्तू बनवायला सुरुवात केली की ज्या शिल्पकला आहे पण त्या गरजेच्या वस्तू आहेत लोकांच्या, त्याच्यामध्ये कलात्मकता आहे. बरोबर. मग त्याच्यातनं थोडा पैसा मिळायला सुरुवात झाली. आणि मग हो, कलाकार म्हणून मला असं वाटायला लागलं की त्याच्यातनं होता येते. अशी सुरुवात हळूहळू झाली. हे काम करत असताना एकच गोष्ट होती डोक्यामध्ये कायम की आपल्या समोर आलेलं काम हे 100% आपण देऊन करायचं आहे. बरोबर. म्हणजे मी काम करताना आजही कित्येक वेळा असं होतं की मी त्याची अमाऊंट विसरून जातो, ते कितीला ठरलंय किंवा काय. किती वेळा काही कामं अशी झालीत माझ्याकडून की ठरलेल्या रकमेपेक्षा माझा खर्च जास्त आला. बर. की मला लोक म्हणजे की हा कुठला व्यवसाय पण मी म्हटलं की नाही, माझ्यासाठी ते कलाकृतीच अंतिम साध्य आहे. बरोबर. पण मग त्याच्यातून होणारा फायदा नुकसान याच्यामध्ये घर कुटुंब म्हणजे तुमची अर्धांगिनी ही सहभागी होती. हो, कारण तुमचा प्रेम विवाह झाला. हो. तर त्याच्यामुळेच मला या सगळ्या गोष्टी अशा जाणवायला लागल्या की हे पाठबळ असणं फार महत्वाचं असतं. तो आधार खूप मोठा होता. प्रमोद हे अतिशय कष्टाळू आणि मेहनती आहेत. त्यांच्या यशाच्या मागचं कारण ॲक्च्युली ते आहे की त्यांनी खूप मेहनत केली आहे. प्रत्येक प्रोजेक्टसाठी ते स्वतःला पूर्णपणे 100% देतात आणि समोरच्या माणसाला काय हवं आहे काय नको आहे ह्याची पूर्ण ते माहिती काढून मग त्या गोष्टीवर काम करतात. आणि म्हणून त्यांच्या कामामध्ये इतका जो डेप्थ आहे, इतका जी सखोलता आपल्याला दिसते, त्यांच्या शिल्पांमध्ये जो खरेपणा दिसतो, त्यांच्या डोळ्यामध्ये जो सजीवता दिसते, ती केवळ त्यांच्या मेहनतीमुळे आहे. अर्थार्जन सुस्थितीत झाल्यानंतर 1.5 एकरची तुम्ही जागा घेतलीत आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्टुडिओ केला. तो स्टुडिओ किती वर्ष चालला होता? बरंच एक 10, 12, 15 वर्ष झालं. आणि खूप मोठं काम तिथे होत होतं. हो. माझ्याकडे 40 लोक कामाला होते. नगरमध्ये 40 लोकांना काम दिलं. हो. वा. एवढं. आणि माझ्याकडे पूर्ण देशभरातून काम येत होतं. ॲनिमल शिल्पांचं म्हणजे प्राण्यांचं जे काम आहे ते काम किंवा माझ्या कामातूनच अशी काही ओळख झाली की मोठमोठी कामं माझ्याकडे येत होती. तुमचा हत्ती प्रचंड गाजलेला आहे. हो. कारण तो प्रमोद कांबळेंचा हत्ती हे नक्की झालेलं होतं आणि जिथे जिथे दिसायचा तिथे
तो मी बघायला जातो, प्रमोद कांबळे अशी सही असते की ते फार महत्वाचं युनिक Unique होतं. कारण त्याचा जिवंतपणा जो होता तो आजही मला भावतो. आणि या हत्तीबरोबर मग तुम्ही इतर प्राणी घडवलेत. आज नाशिकमध्ये एक अशी गार्डन आहे की जिथे ही सगळी प्राणी आणि मुलांना ते त्याचा आनंद मिळत असतो. आजही तुमच्या स्टुडिओच्या समोरच्या बाजूला अशी शिल्प आहेत जी प्राण्यांची आहेत आणि त्याच्याबरोबर ही सगळी मुलं आपलं स्वतःचं एक वेगळं भावविश्व तयार करून जातात. मुलं म्हणजे त्याच्यावर बसून खेळतात, फोटो काढतात. ही माझी सेल्फी पॉइंट केलेले आहेत. सेल्फी पॉइंट म्हणजे मुलांना बसायला कसं आहे की हे सर्व काम याचं श्रेय मी नानाजी देशमुखांना देतो. ते कसं काय? हे मी नगरमध्ये काम करत असताना मला एक दिवस निरोप आला नानाजी देशमुखांकडून की तुम्ही या चित्रकूटला काम आहे. बरं. तर मग मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला हे काम सांगितलं की सगळे असे वाईल्ड लाईफ नन्ही दुनिया असं त्यांना एक गार्डन करायचं होतं. त्यामुळे आई आणि मूल ही संकल्पना जी आहे ती फक्त मनुष्यामध्ये नसून सर्व प्राणी मात्रामध्ये आहे. बरोबर. तर ती त्यांना दाखवायची होती. तर ते सगळे वाईल्ड लाईफ ॲनिमल देखील आई आणि मूल या स्वरूपात दाखवायचे होते. ती संकल्प त्यांनी मला सांगितलं आणि त्याची मॉडेल ते त्यांनी ज्या पद्धतीने एक तासभर मला सांगितलं की ते म्हणाले मला सिंह पाहिजे, मला वाघ पाहिजे, पण तो अकरा विकरायला नको, तो प्रेमळ पाहिजे. बरं. पण प्रेमळ असताना देखील त्याचा जो दरारा आहे तो दिसला पाहिजे. म्हणजे तुम्ही बघा हे सगळं बारकावी त्यांनी सांगितले. मग त्याचं ते काम ज्यावेळी माझ्याकडे आलं ज्यावेळी मी जगभरामध्ये जे ॲनिमल शिल्प वेगळ्या शिल्पकारांनी केलेत त्याचा मी अभ्यास केला. ते अभ्यास केल्यानंतर खूपच अलौकिक, खूप सुंदर, खूप अप्रतिम काम सगळ्या शिल्पकारांनी केलेलं आहे. बरोबर. तर त्यांच्या म्हणजे आपण तसं पोहोचू शकू का आपण तसं काम? तर ते सगळं काम अभ्यासत असताना मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आकार, त्यांचा शिल्पांचा आकार किंवा ॲनाटॉमिकली ती शिल्प खूपच अप्रतिम होती. एक मला गोष्ट जी मला पकडमध्ये आली ती म्हणजे त्यांच्या स्किनपर्यंत कोणी पोहोचलेलं नव्हतं. हां. माझ्या शिल्पांमध्ये तुम्ही बघाल हो. तर त्यांच्या स्किनच्या टेक्स्चरपर्यंत मी काम केलंय. हो. म्हणजे ही पहिली ओळख होती की त्याच्यामुळे त्या स्किन टेक्स्चरला मी खूप मेहनत घेतली त्याच्यासाठी. बरोबर. आणि ते स्किनचं टेक्स्चर येत नाही तोपर्यंत मी काम करत होतो. आणि ते स्किनचं टेक्स्चरपर्यंत काम केल्यामुळे ती खूप जिवंत झाली. बरोबर. तुम्ही पोर्ट्रेट्स करत होते आणि त्या पोर्ट्रेट्सकडे जाणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण तुम्ही पोर्ट्रेट्स करत असताना तुम्ही एका वेगळ्या विषयाचा अभ्यास करत होता ज्याचं नाव तुम्ही अंगलक्षण होराशास्त्र असं एक जे पुस्तक आहे त्याचा उल्लेख केला होता. तो अभ्यास करून तुम्ही व्यक्तिचित्रणं करत होतात, पोर्ट्रेट्स करत होतात. ती रंगातही होती आणखीन शिल्पातही होती. तर त्याच्याबद्दल जरा मला स्पष्ट सांगा जरा. काय झालं की नगरला ज्यावेळी साहित्य संमेलन होतं त्यावेळी नगरच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर काही चित्र काढावी असं सांगण्यात आलं. नगर जिल्ह्यामध्ये घडलेली एक जी महत्त्वपूर्ण घटना आहे ती म्हणजे औरंगजेबासमोर संभाजीराजांना बहादूरगड जे आहे श्रीगोंदा तालुक्यात तिथे त्यांना पेडगावला तिथे त्यांना हजर करण्यात आलं. अटक केल्यानंतर शेवटचा हे जायचं. तर तो प्रसंग त्याचं एकमेव चित्र संभाजीराजांचं ते नगरच्या ऐतिहासिक वास्तू संग्रहालयामध्ये आहे. ते चित्र मी ते अभ्यास करत असताना बघायला मिळालं. त्याचा आधार घेऊन मी संभाजीराजांचं चित्र करायचं निश्चित केलं. बरं. मग त्याचा अभ्यास सुरू केला, वेगळी त्यांची चरित्र वाचले. मग त्यांना अटक केली. ती जागा कुठली आहे ही बघायला मी स्कूटरवर गेलो. ते एवढ्या लांब ते पडलेल्या अवस्थेत आहे, भग्नावस्थेत होतं ते. तिथे जाऊन बघितलं कसं अटक केली असेल, काय त्यांना कुठे ठेवलं असेल, असा एक कलाकार म्हणून ती संकल्पना तयार केली. तसं रेखाचित्र केलं, तसं मॉडेल निवडलं. मॉडेलला तसं मिस्टर इंडिया झालेला माझा मित्र त्याला करून त्याचं तसं एक चित्र तयार केलं. ते चित्र साकार करत असताना असं लक्षात आलं की संभाजीराजांचा जो चेहरा आहे पहिल्यांदा मी तो प्रयोग केला. ते करत असताना की त्यांचा वीर पुरुष जो आहे त्याचा चेहरा तर कसं दाखवायचं, कारण त्यांचं तसं चित्र उपलब्ध नाही. शिवरायांचं आहे त्याचं नाही. तर काय करता येईल आपल्याला. मग मी ते माझ्या हातात ते पुस्तक लागलं अंगलक्षण होराशास्त्र.
त्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या भुवया, मग याचा अर्थ काय आहे, डोळे कसे आहेत, कपाळ असा असेल तर नाकाची रचना, याच्याबद्दलची खूप डिटेल माहिती दिली. बरंच अभ्यासपूर्ण केलेलं पुस्तक आहे. त्याच्यामुळे व्यक्तीचं व्यक्तिमत्व हो बर ते मला साकार करण्यासाठी त्याची मदत झाली. आणि त्याचा अभ्यास करून मी तो चेहरा केला संभाजीराजांचा, की एका वीर पुरुषाचा चेहरा कसा असतो. आपण संभाजीराजे म्हणल्यानंतर जे काय आपल्या डोक्यामध्ये विचार आहेत ते चित्रातून व्यक्त करण्यासाठी त्याचा आधार मी घेतला आणि तो मी चेहरा केला. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा अचानक फोन आला आणि ती गोष्ट सांगा. ती खूपच मी एक दिवस सकाळी मी माझं रोजचं रुटीन जे आहे, मी सकाळी माझा चहा मी स्वतः करतो. ते करत असताना माझ्या फोनवर प्रायव्हेट नंबर कॉलिंग आला. तर असं खूप क्वचित होतं की तसं येतं की कुठल्या मोठ्या मिनिस्टर किंवा आर्मीचे ऑफिसर्स येतात. मी फोन रिसिव्ह केल्यानंतर हॅलो म्हटल्यानंतर तिकडनं आवाज आला की कोण प्रमोद कांबळे बोलतात का. म्हणलं हो नमस्कार, मी सचिन बोलतोय, सचिन तेंडुलकर. सचिनचा फोन म्हटल्यानंतर मी खूपच शॉक. म्हणलं एक कोणतरी सकाळी मजा करते माझी असंच वाटलं मला, कारण सचिनचा फोन येईल काय असं. आणि त्यातून त्यांनी सांगितलं की माझं काम आहे तुमच्याकडे, तर मी भेटू शकतो का तुम्हाला. सचिन सारखी व्यक्ती आणि ते ज्या आवाजात ते बोलले की भेटू शकतो, म्हणलं हे नक्की सचिनच बोलू शकतं, दुसरं कोणी नाही. मग त्यांनी मला घरी बोलवलं, तर त्यांच्याकडे गेलो. त्यांनी त्यांच्या वडिलांचं पोर्ट्रेटचं काम सांगितलं. त्यांच्या गार्डनमध्ये काही लाईन मास्क बनवले. बरेच त्यांच्याकडे बरेच काम. तुमचं काम त्यांना आवडलं हो. आणि कोणीतरी असं सजेस्ट केलं की बाबा हे व्यक्तिचित्रण उत्तम करतात. हो. आणि म्हणून वडिलांचं चित्र त्यांनी तुमच्याकडून करून घेतलं आणि मग सचिन तेंडुलकर तुमचे मित्र झाले. अगदी चांगले. म्हणजे आजही मी त्यांचं काम करतो. त्यानंतर त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या हॉलमध्ये बरीचशी वेगळी चित्र माझ्याकडनं करून घेतली. आता फार्म हाऊस साठी माझ्याकडनं बुद्धाचं शिल्प त्यांनी करून घेतलं. अरे वा. तर हे जे आहे ही आता चालू आहे तो प्रवास. आणि मला खूप हे होतं की नगर सारख्या ठिकाणी जर तुम्ही, मला ह्या गोष्टीचा विश्वास आहे की जर तुमच्यामध्ये चांगलं काम करण्याची क्षमता, म्हणजे तुमचं काम तुम्ही फक्त चांगलं द्यायचं एवढं जर प्रत्येक कलाकाराने ठरवलं, तर तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या, तुम्हाला लोक शोधत येतील. वा. ही जी गोष्ट मी सांगत होतो ती सिद्ध झाली आहे. शून्यातून, राखेतून उभं राहण्याचं बळ कलावंताला मिळतं ते त्याच्या श्रद्धेतून, आप्तस्वकीयांच्या बळावरच. मग समाजाचं आपण देणं लागतो ही भावना दृढ होते आणि त्या मार्गावर आपोआप पाय वळू लागतात. 500 चेहऱ्यांची ही पेन्सिल स्केचेस केलेली भिंत जगातली एकमेव अशी आहे. ती स्वातंत्र्याची 50 वर्षे साजरी करताना संस्कार भारतीच्या वतीनं चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या कुंचल्यातून घडवली गेली. गणपती घडवणं, त्याची विक्री करणं, इथपासून ते जागतिक कीर्तीचा मूर्तिकार होणं, हा प्रमोद कांबळेंचा प्रवास आश्चर्यकारक आहे. आता या प्रवासात त्यांचे सर्व कुटुंबीय, मुलगा शुभंकरही साथ देतोच आहे. हे त्या यशामागचं गुपित आहे. आता लवकरच भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष होणार आहेत. 50 वर्ष झाली होती त्यावेळेला तुम्ही नगरमध्ये एक भिंत उभी केलेली आहे. तशीच भिंत अजून काही उभी करायचं मनात आहे? हो, तो एक संकल्प आहे. तो काय आहे? देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष झाली, नगरमध्ये राहून मी काय करू शकतो. संस्कार भारती आणखीन इतरांच्या माध्यमातून तुम्ही ते केलं. संस्कार भारतीच्या माध्यमातून केलं. किती पोर्ट्रेट्स आहेत ती 500 पोर्ट्रेट्स आहेत. भारत माता आणि तिचे 500 सुपुत्र. बर. याचं फक्त पेन्सिलनी केलेलं ड्रॉइंग देते. भिंतीवर पेन्सिलनी एवढं मोठं चित्र, हे लोकांच्या डोक्यातली संकल्पना. बरोबर बरोबर. मला आता 75व्या वर्षी तुमच्या सोबत फिरायचंय. तुम्ही कोणती भिंत उभी करणार आहात? ती भिंत उभीच करणार नाहीये. हा, ती भिंत खूप भव्य स्वप्न आहे की मी शिल्पकार आहे मुळात. चित्रकार म्हणून मी ते शिल्प केली. ती शिल्पकार म्हणून मला 75 किलोमीटरची शिल्पांकित भिंत करायची. बरं. की देशाचा सर्व विषयांचा शिल्पांकित इतिहास मला जगासमोर मांडायचा आहे. 75 किलोमीटर.
आणि तो नुसता म्हणजे ती भिंत नाही की त्याच्यामुळे खूप मोठा उद्योग उभा राहील, एक बरोबर. नवीन शहर वसलं जाईल आणि त्याच्यातून किमान 50 लाख ते 70 लाख लोकांना रोजगार तिथे मिळेल, अरे वा. असं ते भव्य स्वप्न आहे. आज प्रमोद कांबळे नगरमध्ये महाराष्ट्रातच काय भारतामध्ये ते प्रसिद्ध आहे. परदेशामध्ये त्यांनी त्याची कला दाखवलेली आहे. जेव्हा मी विचार करतो की प्रमोद इतका मोठ्या स्थानावर कसा गेला, तर मला असं वाटतं त्याची काही वैशिष्ट्य आहेत. चित्र असो, शिल्प असो, त्याच्यामध्ये एक प्रमाणबद्धता असते. दुसरी गोष्ट, डोळ्यामधले भाव हे अतिशय चांगल्या प्रमाणे रेखणं ही त्याची एक विशेषता आहे. मग ते प्राण्यांचे शिल्प असो, माणसांचे असो किंवा चित्र असो, याच्यामध्ये तो पुरेपूर जीव ओततो आणि एखादा माणूस समोर आपल्यापुढं उभा आहे असं वाटतं. रंगा येईओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधताना एक दुखरा कोपरा आहे तुमचा, त्याला मात्र स्पर्श करणं मला गरजेचं वाटतंय. कारण एक माणूस आपला स्टुडिओ 1.5 एकरामध्ये उभा करतो आणि डोळ्यासमोर तो जळताना बघतो, त्याच्यामध्ये उभी केलेली अनेक गोष्टी ह्या खराब होतात आणि नेस्तनाबूत होऊन जातं सगळं. त्यावेळच्या भावना मला समजू शकतो, ते तुमच्या डोळ्यातले अश्रू सांगतायत. पण केलेलं काम निघून जाणं, संपून जाणं आणि त्याच्यातून पुन्हा मी तुम्हाला फिनिक्स पक्षाचं एक हे म्हणतोय की तुम्ही त्या भरारी घेतलेली आहे, राखेतून पडून तुम्ही भरारी घेतलीत. हा स्टुडिओ पुन्हा उभा राहिलेला आहे आणि एका कलावंतानं कसं पुन्हा उभं राहावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रमोद कांबळे. काय झालं की ते अचानक म्हणजे एक दिवस असं मी स्टुडिओत रविवार होता, त्यावेळी कामगारांना सुट्टी होती, कोणी नव्हती. तुम्हाला सांगितलं खूप मोठा स्टुडिओ होता आणि बाजूच्या प्लॉटमध्ये कोणीतरी कचरा पेटवला. ते निमित्त झालं आणि ती सगळी वाळलेली वेल जी होती, झाडं, कंपाऊंड वॉलला एक झाड होतं, त्याच्यावरची वेल पेटली. त्याच्यानंतर एक 51 फुटाची साईबाबाची मूर्ती उभी केली होती, शिल्प. त्याची जी शेड होती बांबूची, टेम्पररी शेड होती, ती शेडनी पेट घेतला. तो सगळा माझ्या मुख्य स्टुडिओमध्ये तो झोत आणि बघता बघता तो पसरला. मी खूप त्यावेळेस प्रयत्न केले. मी स्टुडिओत होतो, मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होतो, माझ्याकडे विद्यार्थी नेहमी यायचे, रविवार होता. पण ते कंट्रोलच्या बाहेर गेलं. त्यावेळी फायर ब्रिगेड लवकर, म्हणजे सगळं ते दुर्दैव, ती वेळ अशी होती की ते पोहोचू, दुर्दैवी वेळ होती आणि ते सगळं गेलं. त्याच्यामध्ये माझे 30-40 वर्षामध्ये 4-4.5 हजार मोल्ड गेले. बापरे. जी मोल्ड ही ऍसेट असते ज्याच्यातनं आपण पुन्हा निर्मिती करतो, ते मोल्ड गेले. या तुम्ही बघाल ते मोठमोठे अॅनिमल शिल्प आहेत, त्याचे सिलिकॉन रबरचे मोल्ड होते माझ्याकडे. कारण का सिलिकॉन रबरचे केले, कारण त्यांचं स्किन टेक्स्चर मी तुम्हाला परत येतो, ते तसंच्या तसं उतरावं म्हणून मी एवढे मोठे मोठे मोल्ड हे सिलिकॉन रबरमध्ये. सिलिकॉन रबर हे अतिशय महाग आहे आणि ते कुणी 2-5 किलोपेक्षा जास्त घेत नाही. ते त्यावेळी मी 9-9.5 लाख रुपयाचं घेतलं होतं. बापरे. ते कंपनीचे लोक आले होते बघायला, कोण माणूस एवढं, असं होतं. तर ते मी सगळं उभं केलेलं. त्यानंतर खूप अशा कलाकृती होत्या की ज्या सिग्नेचर कलेक्शन होतं माझ्याकडे, खूप अँटिक हे होत्या, कलेक्शन होतं माझ्याकडे. ते सगळं बरंचसं त्याच्यामध्ये डोळ्यासमोर नष्ट झालं. माझ्याकडे लायब्ररीची, माझ्याकडे 6-7 हजार पुस्तकं होती कला विषयाची. बापरे. लायब्ररीमध्ये, त्याच्यातली बरीचशी ती नष्ट झाली. तर हे जे काही होतं हे घडलं आणि ते घडल्यानंतर मी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तिथे गेलो, पहाटे गेलो. मला झोप येत नव्हती रात्री. माझे मोठे बंधू आलेले होते मला भेटायला, त्यांना घेऊन रात्री उठल्यानंतर ते म्हणले काय म्हणलं आपण जाऊया. स्टुडिओत गेलो, बघितलं तर सगळं पहाट होत होती, म्हणजे पहाटेची वेळ होती. मी गेलो, बघितलं सगळं गेलेलं आहे, संपलेलं आहे. मी तिथं बघितलं 2 मिनिटात. मी विचार केला की आता हे गेलेलं आहे, म्हणजे मी किती रडलो तर हे परत येणार नाही. आता नवीन उभं करू एखादं. तर डोक्यात असं होतं की नवीन उभं करायचं म्हणजे या अशा प्रकारचे किती मोठा आघात आला तरी ते नष्ट होऊ शकत नाही असं करायचं, आणि राष्ट्रासाठी करायचं.
कारण व्यावसायिक काम तर हे चालूच आहे. आता आपण देशासाठी काम करूया, त्याच्यातून या शिल्पांकित भिंतीची संकल्पना पुढे आली. वा वा. ही मुलाखत घेत असताना रंगा येऊच्या माध्यमातून एखादा कलावंत कसा उभा राहू शकतो पुन्हा, त्याचं जिवंत उदाहरण आम्हाला दाखवायचं होतं. या कला प्रांतामध्ये अनेक आघात होत असतात. ते तर म्हणजे आहे. कित्येक आयुष्यातला भाग येतो. हा म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या कामातून, ज्याचा मगाशी तुम्ही उल्लेख केलात की ठरलेल्या कामापेक्षा जास्त पैसे हो, खर्च तुमचे झालेले आहेत, किंवा एखादं काम रिजेक्ट होतं तेही पैसे जातात, जातात. किंवा काम घेऊन जातात आणि लोक पैसेही देत नाहीत, अशाही घटना घडतात. पण त्यातूनही उभं राहून आपल्याला हवं ते घडवण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून तुम्ही काम करताय, हा आमच्यासाठी, नव्या पिढीसाठी आदर्श आहे. आणि मला वाटतं तुमच्या स्टुडिओच्या माध्यमातून तुम्हाला मदत करायला जगातले लोक, मी केवळ महाराष्ट्रातले म्हणत जगभरात नाही, जगभरातल्या लोकांनी तुम्हाला मदत केली. ती मदत तुम्ही नाकारलीत वेगळ्या अर्थाने, की मी तुम्हाला काम करून देतो, त्याचे मला पैसे द्या, मला तशी नुसती मदत नको. या सगळ्या तुमच्या पार्श्वभूमीकडे बघताना, तुमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असताना एक नवी उमेद जागते की कलाकाराला कामातून पैसे हवेत, नुसती मदत नकोय. म्हणून आज इथे पुन्हा तुमचा स्टुडिओ उभा राहिला. तुम्ही तुमची आवडही जपताय आणि त्या आवड जपता जपता तुमची चौथी पिढी कामाला लागलेली आहे. तुमचा मुलगा काम करतोय आणि त्याच्यातून त्यानेही वेगळा आदर्श घेऊन तो पुढे जातोय. नव्या पिढीला आदर्श म्हणून किंवा काही पायवाट घालून द्यायची असते, त्याचा मग पुढे हा रस्ता होतो. ती पायवाट तुम्ही घालून दिलेली आहे आणि म्हणूनच या सगळ्या तुमच्या कामाला, या नव्या स्टुडिओला खूप खूप शुभेच्छा. रंगा येऊ. धन्यवाद.